आणि आज मी तुम्हाला मराठी इयत्ता 7वीतील महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्या 7वीतील सुलभ भारती या पुस्तकातील तिसरी कविता माझ्या अंगणात ही छान पद्धतीने मराठी आणि हिंदी यात समजून सांगणारे शब्दार्थासोबत। जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली तर निश्चित तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा। बच्चों, मैं स्टेट बोर्ड मराठी 7th स्टैंडर्ड की 3rd नंबर पोएम माझा अंगनात ये मराठी के साथ हिंदी में भी एक्सप्लेन करने जा रहा हूँ और अच्छे पद्धति से आपको समझा रहा हूँ। इसके शब्दार्थ क्या है, इसमें क्या कवि के भाव है, ये मैं आपको समझाऊंगा। अगर बच्चों आपको ये वीडियो पसंद आता है तो वीडियो को आप लाइक कीजिए और चॅनल को सबस्क्राईब कीजिए। सुरुवात करूया माझ्या अंगणात। पण सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया की या कवितेचे कवी कोण आहेत। तर या ठिकाणी कवी परिचय खाली दिलेले आहेत, आपण त्या ठिकाणाला सुरुवात करूया। अंगण सगळ्यांना माहितीच असेल की, तर अंगण आता सध्या ही संकल्पना थोडी बदलत चालली आहे। पूर्वी घरांना मोठे अंगण राहायचे, आता फ्लॅट संस्कृती आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, त्यामुळे अंगण ही प्रकार आता थोडा कमी झालेला आहे। पण एका गावातील छान अशा अंगणातील वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। हे वर्णन कोणी केलेलं आहे आपण पाहूया। कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी, यांचा जन्म 1956 रोजी झाला। जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीच्या कविता आकाश पेलताना हे कविता संग्रह। 8 आण्याचा गूळ हा कथा संग्रह त्यांचा आहे। शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करत असतो। जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो। प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन या कवितेत केलेले आहे, कवीने केलेले आहे। की सुंदर असं वर्णन, शेतीचं वर्णन, याच्या माध्यमातून तुम्हाला शेतीतल्या पिकांची माहिती होईल। शेतकऱ्यांचं दान धर्म किती तो उदार असतो, किती विविध प्रकारची त्याची रूपं असतात, ही आपल्याला कवितेतून माहिती पडेल। तो बच्चों, यहाँ पर जो हम 3rd नंबर की पोएम देख रहे हैं, माझ्या अंगनात के, अंगन मतलब जो हमारे घर के बाहर जो भी आई थिंक हिंदी में भी उसको अंगन ही बोलते हैं। हाँ, तो इस आंगन में उन्होंने सुंदरता, किसान किस प्रकार से खेती की जो भी फसल आती, जो भी वहाँ पर अनाज आता है, वो किस प्रकार से पशु पक्षियों के साथ शेयर करता है, अपनी उदारता किस प्रकार से दिखाता है, ये सुंदर वर्णन मराठी के जो कवि ज्ञानेश्वर कोहली इन्होंने यहाँ पर प्रस्तुत किए, लिखा है अच्छे से। अभी ये इन महाशयों का जन्म 1956 में हुआ। जगने माझे आयुष्याच्या वाटेवर धन दाटलेले छावणीच्या कविता आकाश पेलताना, ये इतने सारे उनकी कविताओं की पुस्तक है। उनके बाद 8 आण्याचा गूळ, ये मराठी का एक स्टोरी बुक कथा संग्रह उनका है। किसान दिन रात सेवा करता है, काम करता है खेती में, और उनका जो भी फसल आती, जो भी अनाज आता है, वो किस प्रकार से दूसरों को देख खुशी मनाता है। इनके सुंदर किसानों की भावना का वर्णन इस कविता में किया है। तो चलो बच्चों, हम देखते कविता का क्या लिखा है। शुरुआत में, गहू साळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं। बघा, शब्दरचना किती सुंदर आहे। गहू आणि साळवाचं मोती त्यांना म्हटलेलं आहे। साळव, गव्हाची जी साळ असते ती त्या ठिकाणी वेगळी करताना एकत्र आपण त्या ठिकाणी बघत असतो। गव्हाच्या अगोदर ती साळ असते आणि मग तिला बाजूला करतात, ते सगळं त्याच्या अंगणात असं पसरलेलं आहे। म्हणजे गहू काढून त्याने अंगणात आणलेला आहे, शेतातला गहू। काळ्या रानातच सांडलं, काळं रान म्हणजे शेतीमध्ये, सगळ्या शेतीतले काळं रान, त्याला काळं रान, काळ्या रानातच सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं। गव्हाला धान्याला मोत्याची उपमा दिलेली आहे। अनाज को इन्होंने मोती कहा है, गेहूँ को इन्होंने मोती कहा है। गेहूँ निकलने से पहले जो पूरे वो बंद रहते उसको मराठी में शाळव बोलते, शाळव। और वही सब उसके यहाँ पर जो मिट्टी, काली मिट्टी वहाँ पर फैला हुआ है, उस सुंदर के आंगन में, वहाँ पे किसान है तो उसके बाजू में उसकी खेती है, और उसको बोलता है कि सुंदर यहाँ पर इन गेहूँ को मोती का एक सुंदर दृश्य, जैसे नक्षत्र होते, जैसे चांद होता है, वैसे सुंदर यहाँ पर चांद के तारों के जैसा ये दिख रहा है।
काळ्या शार मातीतून मोती पवळ्यांची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मंजास. बघा किती छान आहे. काळा शार मातीतून, माती काळी शार माती शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि त्या मातीतून मोती पवळ. मोती म्हणजे काय? तुम्ही घालतात ते दागिन्यातले मोती नाही मित्रांनो. मोती म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, जे काही धान्य असेल ते सगळ्यांना मोती म्हटलेलं आहे. मोती पवळ्यांची रास, रास म्हणजे ढीग, मोठा मोठा ढीग. अंगणात माझ्या डोले, सगळीकडे अशी रास, सगळीकडे गहूची, तांदूळाची, ज्वारीची, जे काही पिकं त्याच्या शेतात आहे त्यांच्याशी ढीगच्या ढीग त्याच्या अंगणात पडलेले आहेत. आणि ह्या रानमेवा, या जंगलातली पिकं आहेत, याला रानमेव्याची सुंदर उपमा दिलेली आहे. रानमेवा म्हणजे रानातून पिकलेले धान्य, फळं यांना रानमेवा म्हणतात. मिजाज म्हणजे खूप काही प्रमाणात आहेत. ओके बच्चों, यहाँ पर किसान ने कहा कि जो काली मिट्टी से, ज़मीन से जितनी भी यहाँ पर फसल आ गई है, गेहूँ हो गए, चावल हो गए या फिर अन्य फसल होगी, वो सुंदर पूरे के वहाँ पे ऐसे ढीग के ढीग, मतलब पूरे से ये बना के रखे, उसने राज बना के रखी है. और इसी को वो बोल रहे कि सुंदर सा ये रान मेवा है, मतलब जंगल का ये प्रसाद है, रान मेवा है. ओके, मेवा मतलब अच्छा, जो हम खाने में बहुत सुंदर लगता है, इसे रान मेवा है. और ये मेरे घर के सामने, इसका मुझे बहुत आनंद हो रहा है. पुढचे ओळी पाहूया आपण. दिला घेतला वाढतो, रानातला रानमेवा. रानमेवा देवाने दिलेलं एक सुंदर दान आहे. आपण फक्त कष्ट करतो, आपण धान्य पेरतो, सगळं ते उगवणं, त्यात भरपूर काही प्रमाणात आपल्याला परत करणं, हे देवाचं काम आहे आणि तो निसर्ग आपल्याला देत असतो. म्हणून दिला घेतल्याने वाढतो. आपण जरी त्याचंच ते त्याला, त्याच्या पक्ष्यांना, प्राण्यांना, इतर लोकांना दिलं तर तो वाढतो हा रानमेवा. दिला घेतला वाढतो, रानातला रानमेवा. बघा किती उदारता शेतकऱ्याच्या मनात आहे. तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा, सगळ्यांनी गुण्या गोविंदाने खा, असा छान हा रानमेवा आहे. जसं उदार मनाने जमीन ही त्याला देत आहे, तसंच उदार मनाने शेतकरी इतरांना देत आहे. तुम्ही आम्ही सर्वनाम आहेत, सारेजण या ठिकाणी गुण्या गोविंदाने, आनंदाने की खावा, म्हणजे खाणे, खाऊया, असं तो म्हणतो या ठिकाणी. यहाँ पर बच्चा वो बता रहे कि जो भी फसल आ रही जंगल से, जो भी खेती वैसे आ रही है, ये सब अगर हम बांटते तो और बढ़ती जाती है और इसका आनंद और अलग होता है. कि इतनी उदारता इस किसान के मन में दिख रही है. जो उसको धरती माँ दे रही है उदार मन से, वो दूसरे को उसी उदार मन से दे रहा है. और वो बता रहा है कि ये सब हम मिलजुल के आनंद से खुशी खुशी मनाकर खाएंगे. ओके, पुढे तो बघतो, जीव दमतो शीणतो घास भरविते माय. खूप आपण कष्ट करतो, जीव दमतो शिणतो, आता म्हणतो नको बाबा, पण तरी धरती माय, आई धरती जमीन ही आपल्याला भरवीत राहते, ती देतच राहते. फळांच्या माध्यमातून, धान्याच्या माध्यमातून, भाजीपाल्यांच्या माध्यमातून ती सगळं काही देत असते. घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय. जसे घरट्यामध्ये आपल्या दूध असतं, त्यातली जी साय असते, जी माया असते, प्रेम असतं, तसं या धरणीचं शेतकऱ्यावर प्रेम आहे, असं या ओळीतून कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जीव दमतो, जी म्हणजे मन दमतं, कधी कधी वाटतं नको बाबा किती आपण हे करतो, शीणतो, एकदम त्या ठिकाणी शीण येतो, नाही आता थकवा, नको बस आता. तरीसुद्धा शेतातील ही काळी जमीन आपल्याला भरवते, आपल्याला धान्य देते, ती कंटाळा करत नाही. तिचं त्या ठिकाणी एक सुंदर वाक्य त्यांनी वापरले. जसं घरातल्या दुधावरची साय असते, माया असते, प्रेम असते, तसं ह्या जमीनचं प्रेम आपल्यावर असतं. बच्चों, इन्होंने बोला कि हम किसान बहुत परिश्रम करता है, थक जाता है, उसको लगता है बस अभी, फिर भी ये धरती माँ उसको देती ही रहती है, फलों के माध्यम से, फूलों के माध्यम से, अनाज के माध्यम से, वेजिटेबल्स के माध्यम से, सब्जियों के माध्यम से. जैसे दूध के ऊपर जो मलाई आती है, वैसे इतना प्रेम, सुंदर प्रेम ये धरती माँ अपने किसान बच्चों को दिखाती है. अंगणातला आज माझ्या दान टिपती पाखर. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर ओढवून या जाता हसू येती गालावर. किती उदारता आहे बघा. आपण थोडी धान्य जरी खाली सांडलं
तरी आपण लगेच म्हणतो अरे बाबा केवढं नुकसान झालं. शेतकरी स्वतः पिकवतोय तो आणि सगळ्या पाखरांना टाकतोय अंगणात, म्हणजे त्याच्या अंगणात. घराच्या बाहेर जे परिसर असतो त्याला अंगण म्हणतात. ओके, अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर. बघा, त्याने पिकवलेलं कष्टाचं धान्य जरी पाखरांनी खाल्लं तरी त्याला आनंद होतो. दूर उडवून जाता आसू येती गालावर. ही पाखरं पशु पक्षी त्या शेतकऱ्याच्या इतक्या जीवनात मिक्स झालेली आहेत, ती मिळून मिसळून गेलेली आहेत. ती जरी दूर झाली की पटकन त्याच्या डोळ्यातून आसरू येतात आणि ती गालावर ओघळतात. किती सुंदर उदारताचं उदाहरण या शेतकऱ्याचं या ठिकाणी दिलेलं आहे. बच्चों, उसके जो भी घर के बाहर जो भी आंगन है उसका, उस आंगन में जो भी पशु पक्षी आते, बर्ड्स आते, वो उनका जो भी अनाज होता है, जो भी फसल होती है वो खाते और किसान अपने बड़े मन से उदारता से उसको देता है. और ये खाते खाते अगर उड़ जाते तो उसको बुरा लगता है, उसको आंसू आ जाते और वो थोड़ा रोने लगता है. कितनी उदारता है देखो बच्चों, इतनी उदारता हमारे किसानों के पास है. जो धरती माँ उनको दे रही है वो सब मिलजुल के खाने का वो संदेश दे रहे, पशु पक्षी को दे रहे, इंसान को दे रहे, सभी को ये खुशी खुशी ये जो भी फसल है, जो भी उसको मिल रहा है वो बांटने का वो प्रयास कर रहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक सुंदर कविता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. यातले काही शब्द आपण पाहूया. मला वाटतं बरेच शब्द आपण कविता शिकताना किंवा शब्दओळी पाहताना बघितले, तरी पण एकदा आपण पाहूया कोणते शब्दांचे अर्थ आपल्याला समजले नाहीत. गहू शाळवांचे, शाळव म्हणजे गहू ज्याच्यामध्ये असतात ते छोट्याशा एक हे असतं त्याच्यावरचं कवर, त्याला काळ्या रानातच सांडलं. रान म्हणजे जंगल, हे वन जंगल किंवा आपण शेतीसुद्धा म्हणूया. गावाकडे रान म्हणजे शेतीत. रानात चालला का रे असं म्हटलं की शेतीत चालला आहे का असं शेताकडे. सांडलं खाली पडणे, नीचे गिर जाना. लख एकदम प्रखर. ओके, चांदण सगळ्यांनाच माहिती असेल. ओके, मोती पवळ्याची रात. मोती आणि पवळे हे दागिन्यांची नावं आहेत. रास म्हणजे ढीग. पूरे ऐसा जो पूरी रास होती है उसको बड़ा ऐसा बनाते ढीग. ओके, रान व्यवहार जंगलातील फळं किंवा छान छान प्रकारे पिकं त्याला रानमेवा असं म्हणतात. ओके, त्यानंतर गुण्या गोविंदाने म्हणजे छान आनंदाने, खुशी खुशी मनाना है. और एक आनंद से खाना है. खावा म्हणजे खाणे. ओके, दमणे दमतो, शिणतो नाही कंटाळला बाबा आता भरपूर, तो शिणणे. माय म्हणजे आई, माता, जननी, वात्सल्य सिंधू. घरामंदी कवितेचे त्या भाषेतले शब्द आहेत. घरामध्ये, घरट्यात, घरट्याच्या आत, दुधावरती साय, दूध के ऊपर की जो मलाई होती उसको. ओके, आसू, आसू सगळ्यांना माहिती असेल, अश्रू. ओके, तर अशा पद्धतीने ह्या कवितेतले शब्द आपण पाहिलेत. आता आपण एकदा नीट वाचन करूया. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. काळ्या शार मातीतून मोती पवळ्यांची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मजास. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा. जीव दमतो शिणतो घास भरविते माय, घरामधी सागरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडवून जाता आसू येती गालावर. ज्ञानेश्वर कोळी या कवींनी सुंदर काव्यरचना आपल्यासमोर या ठिकाणी दिलेली आहे. आपण आपल्या पद्धतीने ही काव्यरचना समजून घेतलेली आहे. तरी पण जर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना यातील काही शब्द किंवा काही ओळींचा अर्थ समजला नसेल त्यांनी कृपया चॅट बॉक्समध्ये तो टाकावा. मी त्याचे माझ्या पद्धतीने ते समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. बच्चों, हमारे पद्धति से ये कविता मराठी में और हिंदी में हमने अच्छे से एक्सप्लेन कर दी है. फिर भी अगर कोई शब्द का अर्थ आपको मराठी शब्द का अर्थ समझ में नहीं आ रहा है तो सबसे पहले मैं आप नॉन मराठी बच्चों को बोलूँगा कि 1, 2, 3 बार इसको अच्छे से रीड करो. जो शब्द आपके परिचित है उसका अर्थ निकालने के प्रयास करो.
फिर भी आपको अगर नहीं आ रहा है तो आप चैट बॉक्स में उसका प्रश्न डालिए, मैं मेरी पद्धति से उसका उत्तर देने की प्रयास करता हूँ, कोशिश करता हूँ। ओके, तो बच्चों अगर आपको ये व्हिडिओ पसंद आता आहे तो इसको लाईक कीजिए और चॅनल को सबस्क्राईब कीजिए। जर तुम्हाला हा शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर निश्चित तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।